नमस्कार. नमस्ते सर. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर प्रवीण पिसे सर. मास्टर इंजिनियर म्हणण्याची 2-3 कारणं आहेत. एक त्यातलं कारण म्हणजे अर्थात त्यांनी मास्टर केलंय स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधली. दुसरं कारण म्हणजे 25 वर्षांहून अधिक काळ ते या क्षेत्रात स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत, त्यामुळे ते एका दुसऱ्या अर्थानं मास्टर आहेत. आणि तिसरं त्यातलं कारण म्हणजे त्यांनी योगशास्त्रात सुद्धा मास्टरी मिळवलेली आहे. त्याबद्दल सुद्धा आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सर, गप्पांना आपण इथून हो, सुरुवात करूया. ते म्हणजे अगदी. तुमच्या लहानपणी शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं? अगदी. काय सांगाल? तर मी पहिलीपासून 10वी पर्यंत असा स्कॉलर होतो. पहिलीपासून 10वी पर्यंत मी पहिला आहे आणि 10वी झाल्यानंतर एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी काय शिक्षण घ्यायचं म्हणून सांगलीत आलो आणि 11-12वी हे कस्तुरबाई वालचंद कॉलेजमध्ये 11-12वीचा प्रवास झाल्यानंतर ज्यावेळेला 12वीला चांगले मार्क पडले त्यानंतर इंजिनियर व्हायचं हे डोक्यात मनात होतं. खरं तर सुरुवातीला ज्यावेळी ऍडमिशन घेतली त्यावेळेला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या ब्रांचला ऍडमिशन घेतली होती. पण वर्षानंतर असं लक्षात आलं की आपल्याला रस हा जास्त सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आहे आणि त्यामुळे सेकंड इयरला तो ब्रांच चेंज करून मी सिव्हिल इंजिनिअरिंग ही मान्य केली आणि त्या दृष्टीनं प्रवास चालू केला. आणि 88ला झालेलं 1988 झालेलं ऍडमिशन 92 साली मी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. तरीही अभ्यासाची ज्ञानाची आज काही कमी झाली नव्हती आणि त्या दृष्टीनं विचार चालू होता. आणि 94 साली गेट ही परीक्षा असती पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी लागणारी, तीही उत्कृष्ट मार्कानं पास होऊन मी वालचंद कॉलेजलाच पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ऍडमिशन घेतली. आणि ते सुद्धा त्यावेळी जो ऍडमिशन होती ती शासनाची जी काही सिलेक्शन होतं गेट ह्यातनं झालेलं, त्यातनं सिलेक्शन झाल्यामुळं शासनाचं फंडिंग होतं, त्याला दर महिन्याला काही स्कॉलरशिप मिळायची आणि त्या माध्यमातून मी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आणि त्यानंतर 20 वर्षाचा प्रवास झाल्यानंतर आणखीन काही जीवनातली आयुष्यातली प्रगती करणं हे अपेक्षित होतं. त्यासाठी थोडाफार योगाचा अभ्यास चालू केला. त्यामध्ये पहिल्यांदा डिप्लोमा केला नाशिकच्या विद्यापीठाचा. तरीही आणखीन काहीतरी माहिती पाहिजे या कल्पनेनं 99 ते 2000च्या दरम्यान 2019 ते 2020च्या दरम्यान मी मास्टर्स इन योगा हे KKSU रामटेकची विद्यापीठ आहे त्याची पूर्ण केलेली आहे. आणि त्याच्या अंतर्गत आपला व्यवसाय सोडून समाजासाठी त्यांच्या आरोग्यासाठी काम करणं हे जास्त माझं लाइकिंग आहे. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट स्ट्रक्चरल डिझायनिंग मध्ये काम करायचं तर गेले 25 ते 30 वर्ष कार्य सुरूच आहे सर. क्या बात आहे. फार सुंदर हा प्रवास आहे सगळा. तुम्ही म्हटला तसं शैक्षणिक दृष्ट्या तर अर्थात तुम्ही चांगल्या शैक्षणिक संस्थांमधून शिकलेला आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं इतकं सगळं करिअर केल्यानंतर पुन्हा मानसिक संतुलन हेही सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तुम्ही त्याचा प्रचार प्रसार पण करताय. त्यामुळे तुम्ही ते ज्ञान लोकांनाही वाटतंय, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. हा जसा एक प्रवास आहे तसंच प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यात आणखीन एक प्रवास असतो, तो म्हणजे इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत. बरोबर. तर तो स्ट्रगलचा पिरियड कसा होता? पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला, कुठला मिळाला, तेव्हा काही दडपण जबाबदारी वाटली का? का असा होता तो प्रवास? आता खरं सांगायचं झालं तर BE झाल्यानंतर काहीतरी आपल्या व्यवसायाची सुरुवात करायला पाहिजे ही कल्पना डोक्यात होतीच. आणि पूर्वीपासूनच स्कॉलर असल्यामुळं आपण कॉन्ट्रॅक्टिंग किंवा अशा जॉबमध्ये जायची मानसिकता नव्हती. त्यामुळे आमचे सांगलीतले त्यावेळेचे विद्यमान स्ट्रक्चरल इंजिनियर घारपुरे सर यांच्याकडे मी साधारण 92 नंतर 3 वर्ष प्रॅक्टिस करत होतो. आणि त्याच्यातलं सखोल ज्ञान घेणं, सांगलीतल्या सगळ्या कन्स्ट्रक्शन मेथोडॉलॉजी काय आहेत, तिथले व्यावसायिक समव्यावसायिक कसे आहेत याचा सखोल अभ्यास केला. आणि ते चालू असतानाच PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन हाही अभ्यास चालू ठेवला होता. त्यामुळं सुरुवातीच्या काळात पहिल्या 2 वर्षामध्ये स्वतःचा असा काही प्रोजेक्ट केला नाही. परंतु जशी 2 वर्ष पूर्ण झाली आपल्या अनुभवाची तशी छोटे छोटे प्रोजेक्ट करायला चालू करून नंतर PG पूर्ण झाल्यानंतर 1997 साली आम्ही रितसर प्रोफेशन चालू केलं. आणि त्या प्रोफेशनमध्ये आता मला पहिला प्रोजेक्ट आठवत नाही, खूप सारे प्रोजेक्ट त्यावेळी केलेले आहेत. आणि त्यामुळे एक आनंददायी प्रवास चालू आहे. तो केलेला सुरू आतापर्यंत अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे आणि त्यामध्ये समाधानी आहे. क्या बात आहे. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता इतक्या वर्षांचा हा प्रवास आहे, 25 वर्षांचा, तर त्यामध्ये तुम्ही एक कॉमन फॅक्टर कायम बघितला असेल, तो म्हणजे कामगार. आणि त्या कामगारांमध्ये सुद्धा अकुशल कामगार, अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? सध्याला इथली परिस्थिती काय आहे आणि तुम्ही कशी ती हाताळता? आता ह्या प्रश्नाकडे बघताना आपल्याला बऱ्याच अँगलनी बघावं लागतंय. कारण आपल्याला जो एस्पेशली बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची सुरुवात मेजरली RCC काम हे जास्त होते आपल्या समाजामध्ये किंवा सर्व भारतामध्ये म्हटलं तरी चालेल. आणि हे होताना लागणारं पूरक ज्ञान आपण सप्लाय करतो आणि ते देताना येणाऱ्या बऱ्याच साऱ्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये,
की सरांनी जसं म्हटलं की कामगार अकुशल नक्कीच आहेत, पण पर्टिक्युलर कामांना त्यांना ट्रेनिंग देऊन अतिशय उत्तमरित्या त्यांच्याकडे काम करून घ्यायचं, हे स्किल इंजिनियरचं आणि स्ट्रक्चरल इंजिनियरचं एस्पेशली त्याच्या ड्रॉइंगवरती अवलंबून आहे. त्या ड्रॉइंगमध्ये तुम्ही किती बारकाईने त्याचे तपशील देता आणि ते तपशील त्यांच्याकडे बदवून त्या बरहुकूम कसं काम होतंय हे जास्त जाणून घेण्यासाठी माझ्या प्रोफेशनमध्ये मी माझ्या ड्रॉइंगवरती तसा खास करून अभ्यास करतो की ज्या योग्य त्यांना ते समजेल उमजेल आणि त्या समजल्यामुळे होणारे प्रॉडक्ट चांगले येतील यासाठी अतिशय प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न यशस्वी झालेत असं मला वाटतं सर. दुसरं बिंग स्ट्रक्चरल इंजिनियर हा प्रश्न आहे की म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते. तर या भागात प्लॅन करताना तुम्ही काय काळजी घेता किंवा काय विशेष खबरदारी घेता आणि प्लॅनचं प्लॅनिंग कसं करता असं एक हवंय, म्हणजे ते प्लॅन तुमच्या अँगलनं त्याचं प्लॅनचं महत्व आणि तुम्ही त्याच्यावर कसं काम करता. खरं तर प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक काम करणाऱ्या ह्या प्रोफेशनचं एक ड्रीम असतं की मी असा एक प्रोजेक्ट तयार करणार आहे. माझं घर असू द्या, एखादी इंडस्ट्री असू द्या किंवा एखादा कमर्शियल रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असू द्या, तो करताना त्या स्टार्टिंग पासून ते प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत त्याच्यामध्ये सुलभता असावी असं त्यातल्या प्रत्येक स्टॅक होल्डरला वाटत असतं आणि त्याचा मूळ पाया हा प्लॅनिंग मध्ये येतो. जर प्लॅनची सुलभता असली, आराखडा जर चांगला असेल तर निर्माण होणारी आकृती किंवा निर्माण होणारी इमारत ही करणं सोयीचं आणि सुलभ जातं आणि त्यासाठी मूळ प्लॅन करतानाच ह्या गोष्टी विचारात घेणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याचा संबंधित सर्व स्टॅक होल्डरना फायदा होतो सर. नक्कीच. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये प्लॅन करताना आता जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याचदा त्या कस्टमरचं एक फिक्स बजेट असतं आणि तो म्हणत असतो इतक्याच बजेटमध्ये आता मला बसवून द्या, आणि मग अशा वेळेला तुमचं बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता. खरं तर त्याला पहिल्यांदा देताना जो अंदाजपत्रक म्हणतो तो अतिशय योग्य देणं हे मूळ इंजिनियरचं काम आहे आणि ते देताना खरं तर कुठलाही क्लायंट असला तर त्याचं ते बजेटमध्ये बसल्यानंतरचं जे समाधान आहे ते खूप साऱ्या क्लायंटचं मी अनुभवलेलं आहे आणि तो योग्य दृष्टीने देणं आणि त्या दृष्टीने त्याला मार्गदर्शन करून तो पूर्ण करणं आणि त्याचं दोघांनाही मिळणारं समाधान आनंदनं हे तर खरं त्या ओव्हरऑल प्रोफेशनचं रहस्य आहे. बरोबर. आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यांपेक्षा, तो म्हणजे तुम्ही आता इतके वर्ष काम करताय, या भागात पण काम करताय आणि अर्थात शिकलेले वगैरे इथलेच आता अशा सगळ्या अँगलनं हा प्रश्न आहे. ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर एक विचारलं तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, जर सांगलीचा एक सर्वांगीण विकास पुढच्या 10-15 वर्षात करायचा असेल तर असे सेक्टर कुठले आहेत. आता खरं तर हा खूप चांगला प्रश्न आहे. याच्यावरती विचारमंथन सर्व लोक करतायत, सगळ्या भागातले लोक करतात. म्हणजे काय, शासन करतंय, इथले स्टेक होल्डर्स करतायत आणि एस्पेशली हा जो आपला सांगली, कोल्हापूर आणि इचलकरंजी हा कॉरिडॉर जो आहे तो अनेक साऱ्या नामांकित गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये एस्पेशली सांगली मिरज म्हणाला तर या ठिकाणी मेडिकल फील्ड अतिशय सुंदर आहे. त्याचबरोबर एज्युकेशनच्या ज्या सर्व व्हरायटीचे शिक्षण मिळतात तिथे तेही खूप आनंददायी आहे सगळ्या मिळणाऱ्या. त्याचबरोबर इचलकरंजीला टेक्स्टाईल युनिट किंवा टेक्स्टाईलचं हे हब समजलं जातं आणि एस्पेशली कोल्हापूर हा जो भाग आहे तो इंडस्ट्रियल सेक्टर डेव्हलपमेंटसाठी अतिशय सुंदर आहे. तर या सगळ्याचा एकत्रित विचार करून त्यासाठी आपल्याला सर्व समाजाला कसा पूरक आणखीन इंडस्ट्रीज वाढतील, टेक्स्टाईल मधल्या नवीन कल्पना इथं कशा येतील आणि सांगलीतल्या हायटेक मेडिकल कॉन्सेप्ट समाजाला देऊन आपण त्या कशा समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करू शकतो अशा पद्धतीच्या कल्पना राबवून असे काही प्रोजेक्ट प्रस्तावित करायला पाहिजेत आणि त्यांचा विकास करायला पाहिजे. नक्कीच. पण मग हे सगळं करताना शासनाकडनं काय अपेक्षा आहेत किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या सगळ्याला गती देण्यासाठी. आता मुख्यत्वे करून आम्ही ज्यावेळेला कुठल्याही भागाचा विकास म्हणलं की तो विकास हा तिथल्या इतर गोष्टींचा विकास झाला तर त्या समाजाचा विकास होतो. आता सांगलीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर मेडिकल हे फील्ड आहेच, पण त्याचबरोबर औद्योगिक विकास झाल्याशिवाय त्या भागाचा विकास होणं अतिशय कठीण जातंय. तर अशा ह्या सांगलीच्या ठिकाणी MIDC एरिया तसा आता मर्यादित झालेला आहे, त्याचं विस्तारीकरण करणं अतिशय गरजेचं आहे. आता सर्व सांगली नेटवर्क रोडचं जे आहे ते अतिशय सुंदर व्हायला लागलेलं आहे आणि त्याच्यासाठी लागणारं पूरक औद्योगिक विकास इथं होणे, टेक्स्टाईलचे पार्क होऊन त्याच्यासाठी लागणारे जमीन संपादन करून लोकांना त्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि सुलभ बांधकाम परवानगी, त्याला लागणारे पूरक सगळे काही पेपरवर्क आहे ते अतिशय सोपे व्हायला पाहिजेत असं मत माझं आहे सर. वा वा. दुसरा एक प्रश्न म्हणजे आता इतके वर्ष काम केल्यानंतर आणि 1000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केल्यानंतर आता एक अवघड प्रश्न विचारतो, ते म्हणजे एकच प्रोजेक्ट असा जर निवडायची वेळ आली तुम्ही केलेला की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे किंवा जो करताना आनंद समाधान एक वेगळं होतं आणि ज्या प्रोजेक्टने तुम्हाला खरी ओळख दिली. साधारणपणे 97 ला चालू केल्यानंतर 2000 दरम्यान मी काही कन्सल्टिंगचे पण प्रोजेक्ट केले. त्यामध्ये आता सांगलीमधलं जे पोरेस TVS म्हणून शोरूम आहे
त्या शोरूमचे आम्ही त्यावेळी 2 मजले केले आणि नुकताच आम्ही त्याचं एक्सपान्शन केलं आणि त्यामध्ये पुन्हा 2 मजले वाढवले. त्यांच्या व्यवसायाचा विकास झाला आणि पुन्हा त्यांनी आम्हाला बोलवून पुन्हा तुम्ही ह्याचा बदल करून द्या हे ज्यावेळेस सांगितलं, त्यावेळेस एक प्राऊड फील झालं की आपण केलेले काम आणि त्या एका कुटुंबाची किंवा एका कंपनीची प्रगती होती आणि त्याच्या प्रगतीला आपण हातभार लावतोय, ह्याचा जास्त आनंद वाटला सर. क्या बात आहे. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काही अडचणी आल्या किंवा समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग हवाय? असे खूप सारे प्रसंग आहेत, पण आता किंवा ती म्हणजे काय म्हणतो आपण, ब्लॅक कॉटन सॉइल मधला एखादा प्रसंग असेल, कामगारांचा असेल, तंत्रज्ञानाचा असेल, असा काही एखादा प्रसंग? बऱ्याच वेळेला आता सांगली एरियामध्ये ज्यावेळेला लेटेस्ट गेल्या 4-5 वर्षात काम करताना असं अनुभवाला आलं की आताचे जे काही प्रोजेक्ट प्लॉट राहिलेत आणि त्याच्यावरती प्रस्ताव करताना पूर्वीच्या ज्या कन्स्ट्रक्शन मेथॉडॉलॉजी होत्या त्याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित झालं. त्यामधला एस्पेशली आता जो अपेक्षित बदल आहे, युनिफाईड डीसीआर नंतर मजल्यांची संख्या जशी वाढत गेली तशी काम करणाऱ्या आणि कन्सल्टन्सी करणाऱ्या प्रोफेशनवरही तो दबाव आलेला आहे आणि त्या दबावापोटी आपल्याला प्लॉटच्या जमिनीचा दर्जा कसा आहे आणि त्या योग्य लागणारे योग्य फाउंडेशन करणं ही एक मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. अर्थात त्यावरती तांत्रिक पर्याय पण खूप सारे उपलब्ध आहेत आपल्याकडे आणि त्याचे आपण सध्या वापर करतोय की एस्पेशली सांगली भागामध्ये ब्लॅक कॉटन जेव्हा दिसते आणि त्याच्या डेप्थ हा क्रायटेरिया जेव्हा सुरू होतो तेव्हा आपल्याकडे आता प्रेशर पाईल की ज्याचा सर्व इमारतीचा लोड जमिनीतल्या खोल टणक भागावरती पोहोचवणे ही एक जबाबदारी आपल्यावर आलेली आहे आणि ती अतिशय चांगल्या रीतीने आपले सर्व टीम आहेत त्या पार पाडतायत. नक्कीच. दुसरं, एक सिनियर म्हणून, एवढ्या वर्षाचा अनुभव म्हणून या क्षेत्रात आता जे फ्रेशर इंजिनियर येत आहेत, ज्यांचं हे पहिलंच पाऊल आता या व्यावसायिक क्षेत्रात पडणारे, तर त्यांना काय तुम्ही यशाची गुरुकिल्ली द्याल किंवा? खरं तर हा मी स्वतः आर्किटेक्चर कॉलेजला प्राध्यापक असल्यामुळं नवीन बडिंग आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स हे बघतच असतो आणि त्यांच्याशी संवाद साधतो. त्यामुळे असं निदर्शन येतं की जसे जसे दिवस जात गेले तसे इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या वाढली, आर्किटेक्चर कॉलेजची संख्या वाढली, ही बाहेर पडणाऱ्या फ्रेशरची संख्या वाढली आणि लोक मला प्रश्न विचारतात, सर या मुलांनी करायचं काय? माझं उलटा विचार आहे की या ठिकाणी खरं तर खूप साऱ्या नवीन क्षेत्र आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये यायला लागलेत की त्याचे रिहॅबिलिटेशन असू देत किंवा स्टॅबिलिटी चेक असू देत किंवा त्याच्या झालेल्या बिल्डिंगचं स्ट्रेंथनिंग असू दे, अशा स्वरूपाचे नवनवीन क्षेत्र उपलब्ध होत आहेत की जी पूर्वी उपलब्ध नव्हती. आता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि या सर्व कामाचा जर काही सोल्युशन काढायचं झालं तर तयार होणारे हे इंजिनियर्स या गोष्टीकडे अतिशय चांगल्या रीतीने काम करू शकतात आणि निर्माण होणाऱ्या सर्व इंजिनियर्सना हाताला काम मिळेल आणि त्यांचं अतिशय चांगल्या दृष्टीनं आयुष्य जगू शकतात. बिईंग स्ट्रक्चरल इंजिनियर, जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय बघितले पाहिजेत आणि मग ठरवलं पाहिजे एखादं स्टील कुठलं घ्यायचं असेल तर बाजारात? खरं तर माझ्या प्रोफेशनच्या दृष्टीने हा अतिशय सुंदर प्रश्न आहे. यामध्ये नेहमीच हा प्रश्न आम्हाला कुठलाही प्रोजेक्ट चालू झाला की आयदर क्लायंट और बिल्डर हा विचारतात आणि बाबा काय करू आम्ही, इन्स्टेड ऑफ ब्रँड करण्यापेक्षा मी त्याला काही गोष्टी नमूद केलेत आणि नेहमीच करतो. त्याप्रमाणे पहिलं मी जे आदर्श वजनाचा भाग आहे की पर मीटर वजन हे जे काही IS ने रिस्ट्रिक्शन केलेले आहे त्या प्रमाणात असावा, हा पहिला भाग. नंतर दुसरा भाग, आम्ही आता सर्व बिल्डिंग भूकंप रोधक व्हाव्यात या कल्पनेनं ज्यावेळेला मुद्दा येतो त्यावेळेला डक्टाईल स्टील म्हणजे ताणन क्षमता जास्त असलेलं स्टील असावं आणि त्याच्या टेस्ट त्या फुलफिल कराव्यात आणि अशा स्वरूपाचं स्टील वापरावं. आता नवीन एक प्रकार यायला लागला तो म्हणजे पूर्वीच्या बिल्डिंगची वय ही साधारण आम्ही 70-80 सांगायचो, पण गेल्या 10-20 वर्षामध्ये मी पूर्वी केलेल्या बिल्डिंगचा जर अभ्यास केला तर गंजण्याची जी सळीची प्रक्रिया आहे त्याची गती वाढलेली आहे आणि त्यामुळं एकूण बिल्डिंगचं जे आयुष्य आहे ते कमी व्हायला लागले असं अभ्यासाला येतंय. तर त्या क्षेत्रामध्ये त्या सर्व येणाऱ्या कंपन्यांनी R&D करून रस्टिंग प्रॉब्लेम कमी कसा करता येईल आणि त्यामधले केमिकल कंपोजिशन कसे बदलता येतील यावरती काम करणं जास्त आवश्यक आहे सर. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरले? खूप साऱ्या स्ट्रक्चरना त्याचा वापर केलेला आहे. त्याचे मी जे पॅरामीटर आहेत ते वेळोवेळी कागदावरती अभ्यासतो. वजनाचा असू द्या किंवा जे पर्सेंटेज इलॉंगेशन हा स्टीलच्या मधला एक मुख्य भाग येतो, त्या सर्व टेस्टना ते खडं राहिलेलं आहे. असा कधी त्याच्यावरती प्रॉब्लेम आलाय? काही ब्रँडचा अभ्यास करताना काही ठिकाणी अडचणी आल्या, हार्डनेस होते, कटिंग करताना अडचणी आल्या आणि त्यावेळी ते रिजेक्शनही झालेलं होतं, पण असा कधी अनुभव आपल्या आयकॉनसाठी आलेला माझ्या अनुभवात नाहीये सर. क्या बात. सो हे होते इंजिनियर प्रवीण पिसे सर आणि त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने हा सगळा संवाद साधला आणि मला माहिती आहे की 25 वर्षाचा जेव्हा प्रवास असतो तेव्हा तो काही मिनिटात मांडणं फार अवघड असतं.
तरी सुद्धा त्यांनी फार महत्वाच्या आणि मोजक्या शब्दांमध्ये आपलं मत मांडलं. आणि सगळ्यात महत्वाचं, या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर येतात त्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण सल्ला आहे, म्हणजे ट्रॅडिशनल या वाटांबरोबर नवीन वाटा सुद्धा आता हे सुरुवात केली पाहिजेत. थोडीशी अडचणी त्या वाटांमध्ये येईल, मात्र नंतर तुमचा मार्ग फार सुकर असेल. ही आताची स्पर्धा सगळी बघता. अगदी पुन्हा एकदा सर मनापासून आभार. धन्यवाद आणि सर. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील तर्फे धन्यवाद मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर.